एनडीए मध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर येते. दरम्यान सुनील तटकरे अमित शहाची भेट घेते. या भेटीत विविध विषयांवरती देखील चर्चा झाली आहे अशी पण माहिती दिली. त्यानंतर सुप्रिया सुळेंनी अमित शहाची भेट घेतली. मुलीच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी मी भेट घेतल्याचं असं म्हटलं होतं. मात्र या भेटी गाठीमुळे पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार असल्याची चर्चा मात्र शिक्कामोर्तब झालेला आहे. शिक्कामोर्तब तोपर्यंत होत नाही जोपर्यंत प्रत्यक्षामध्ये एक पाठिंबा जाहीर करत नाही तोपर्यंत. त्याच्यामुळे सुप्रियाताईंची सुद्धा एक मुलाखत मी बघितलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की जे आपण महिला विधेयक आणतो त्याच्यामध्ये अधिकची जर जागा निर्माण होणार असतील तर आमचा पाठिंबा राहील. शेवटी तो कंडिशनल पाठिंबा असं म्हणता येईल. कंडिशनल पाठिंबा वेगळा असतो आणि एनडीए मध्ये सहभागी होणं हे वेगळं असतं. त्याच्यामध्ये तुम्ही सत्तेमध्ये सुद्धा येता, तुमच्यापैकी काही लोकांना मंत्री होण्याची संधी मिळते. तर हा नेमका पवारसाहेब हे खूप अनुभवी आहेत आणि त्यांच्या अनुभवाचा फायदा जर देशाच्या हितासाठी झाला तर त्याचे सर्वांनीच स्वागत केलं पाहिजे असं मला वाटतं. त्यावर संजय राऊत असं पण म्हणतात, शरद पवार यांची राष्ट्रवादी पक्ष कधीही जातीयवादी आणि राष्ट्रविघातक पक्षासोबत जाणार नाही अशी खात्री संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. पवारांच्या विचारधारणेत नरेंद्र मोदींचा भाजप पक्ष एक असं आहे की देश विघातक हा मुळात शब्दच चुकीचा आहे. आज तुम्ही जर परदेशामध्ये गेला, मी अनेक वेळा परदेशामध्ये जातो, म्हणजे काही कामाच्या निमित्ताने जातो, त्याला एक गोष्ट लक्षात येते की पूर्वी आम्ही ज्याला जायचो आणि आज आम्हाला काय मान परदेशामध्ये दिला जातो. एक भारतीय म्हटल्यानंतर त्याच्याकडे आदराने बघितलं जातं. पूर्वी आमच्याकडे भारतीय म्हणजे कोणीतरी गरीब किंवा एक आपल्यापेक्षा कमी दर्जाचा मनुष्य असंच बघितलं जायचं. आता ती परिस्थिती जगभरामध्ये राहिलेली नाहीये. देशाला या पातळीवर कोणी नेलं याचा विचार केला पाहिजे. आज आपण शस्त्रास्त्राच्या निर्मितीमध्ये जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहोत. हे कोणी केलं याचा विचार केला पाहिजे. आज आपल्याकडे सगळ्यात जास्त मेडिकल कॉलेजेस येतात जगभरामध्ये. वैद्यकीय जे एक्सपर्ट्स आहेत त्यांचा तुटवडा आहे. तो तुटवडा लक्षात घेऊन दूरदृष्टीचा दृष्टिकोन ठेवून प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्वतःची मेडिकल कॉलेजेस होत आहेत. आज आमच्या मेडिकल कॉलेजमधून 100 लोक सिंधुदुर्गच्या मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडले. उद्या ते अप्रेंटिस म्हणून सिंधुदुर्गमध्येच येणार आहेत. त्याच्यामुळे सिंधुदुर्गसारख्या छोट्याशा जिल्ह्याला एकाला 100 डॉक्टर मिळाले तर केवढा फरक पडू शकतो, लोक किती समाधानी होऊ शकतात याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रात प्रगतीच्या दिशेने जातोय. आमच्या ट्रेन आहेत या 100-120च्या स्पीडने धावत आहेत. हे कधी आपण स्वप्नात बघितलेलं नव्हतं. काही दिवसांमध्ये आपल्याकडे बुलेट ट्रेन चालू होईल. अनेक रस्ते म्हणजे अगदी थेट कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत प्रत्येक ठिकाणी 4 लेन रस्ते झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठे मोठे टनल झालेले आहेत. जगातले सगळ्यात मोठे टनल भारतामध्ये झालेले आहेत. जगातले सगळ्यात मोठे समुद्रातले पूल भारतामध्ये झालेले आहेत. जगातले सर्वात उंच पूल भारतामध्ये झालेले आहेत. देशाचा थोडा तरी स्वाभिमान ठेवा. किती दिवस राजकारण करत असणार, याला मर्यादा असते. शेवटी या मर्यादेचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि ही मोदी साहेबांची दूरदृष्टी होती, त्याच्यामुळे भारताने एवढी प्रगती केली. वस्तुस्थिती आहे, प्रत्येक जो पंतप्रधान झाला त्याने आपल्या परीने प्रयत्न केलेला आहे. परंतु जे फोकस्ड काम एकदा ठरवलं की हवाई वाहतूक सर्वसामान्यांसाठी खुली करायची, तर जवळजवळ जेवढे एअरपोर्ट होते त्याच्या तिप्पट एअरपोर्ट आज भारतामध्ये अस्तित्वामध्ये आलेले आहेत. लहान लहान गावांच्या मध्ये छोट्या म्हणजे आपण ज्याला 2 टायर 3 टायर सिटीज म्हणतो याच्यामधून एअरपोर्टची सुरुवात झालेली आहे. आज सर्वसामान्य मनुष्य विमानातून प्रवास करायला लागलेला आहे. केवढा फरक भारतामध्ये पडला आहे तो बघितला पाहिजे. आज प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नधान्य हे जवळजवळ मोफत आपल्याला म्हणता येईल, म्हणजे एवढ्या अल्प किमतीमध्ये पुरवलं जातं आणि त्याच्यामुळे भारतामध्ये शांतता आहे. हे सगळं तुम्ही बघणार नाही का? एक काळ होता की आम्हाला गरीब देश म्हटलं जायचं. आज जवळजवळ 25 कोटी लोक, 25 कोटी कुटुंब, 25 कोटी लोक हे दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेले आहेत. कोणी केली ही कामगिरी? आणि ह्याला देशाची प्रगती म्हणतात. ज्याला गरीब मनुष्य सुखी होतो त्याला देशाची प्रगती म्हणतात. आणि त्याच्यामुळे आज देश आपला प्रगती करतोय. या प्रगतीच्या गंगेमध्ये प्रत्येकाने सामील झालं पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. काही आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे. अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगंधर पवार यांनी प्रस्ताव याची चौकशी चालू आहे, आपल्याला सुद्धा माहिती आहे. आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर विधानसभेमध्ये दिलेलं आहे.
सरकार अतिशय पर्टिक्युलर आहे, परंतु विमान ही काय फार टेक्निकल आणि गुंतागुंतीचा विषय असतो आणि त्याच्यामध्ये अनेक एजन्सीज इन्व्हॉल्ड असतात. त्याच्यामध्ये अगदी ज्यांनी ते विमान तयार केलं त्या कंपन्यांपासून ते आंतरराष्ट्रीय ह्याच्यातले एक्सपर्ट्स, भारतामधले त्या संदर्भात असलेल्या वेगवेगळ्या एजन्सी यांचा त्याच्यामध्ये खूप मोठा रोल असतो आणि त्याच्यामुळे हे सगळं त्यांच्याकडून जी चौकशी चालू आहे त्याचा निष्कर्ष लक्षात घेऊन पुढची कारवाई केली गेली पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे अजितदादांच्या विमान अपघाताचं 100% जास्तीत जास्त त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून त्याच्यातलं सत्य उघडकीला आणलं पाहिजे. त्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आणि आम्ही सर्वच जण, आमचं शासन, आम्ही सर्वजण याच्यासाठी कटिबद्ध आहोत. सावंतवाडी आणि दोडामार्ग या इको सेन्सिटिव्ह भागात या कॉरिडॉर मधून मध्ये पलजर आणि करमळ या गावामध्ये बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याची समस्या आणि वनशक्ती संस्था ते संचालक आहेत त्यानी दयानंद यांनी उच्च न्यायालयात कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन तालुक्यातली मिळून जवळजवळ 25 गावं इको सेन्सिटिव्ह करावी अशी स्टॅलिन यांची मागणी होती. ती मागणी मान्य झालेली आहे. त्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळे प्रतिबंध लागू झालेले आहेत. एक गोष्ट अशी सुद्धा आहे की त्यांनीच केलेल्या आहे की याचिकेच्या निमित्ताने संपूर्ण दोडामार्ग तालुक्यामध्ये वृक्षतोड बंदी झालेली होती. त्यावेळेला असं सांगण्यात आलेलं होतं की 25 गावं इको सेन्सिटिव्ह झाल्यानंतर उरलेल्या भागामधली वृक्षतोड बंदी हटवण्यात येईल. कारण आमच्याकडे एवढ्या प्रमाणात वृक्ष असतात की नवीन जी फळझाडाची लागवड असते ती करताना सुद्धा वृक्ष तोडायला लागतात. कोणाला एखाद्या घर बांधायचं असेल तरी त्या ठिकाणी असलेलं झाड हे तोडायला लागतं आणि मग त्या भागातल्या सगळ्याच ह्या ऍक्टिव्हिटीज ठप्प झालेल्या आहेत. कारण जनरल जो एक त्याच्यावर स्टे आहे हा स्टे लवकरात लवकर उठवण्यात यावा असं सर्व लोकांची म्हणे आणि कोर्टाने सुद्धा तेच एका हिअरिंग मध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही अगोदर इको सेन्सिटिव्ह घोषित करा मग आम्ही ही बंदी उठवू. तर जो इको सेन्सिटिव्ह भाग झाला त्याच्यामध्ये वृक्षतोड अजिबात होता कामा नये हे 100% मला सुद्धा मान्य आहे. परंतु वृक्षतोडीचे सुद्धा काही नियम आहेत. इको सेन्सिटिव्ह मध्ये तुम्हाला वृक्ष लागवड करायची असेल त्याला काय करावं वगैरे या संदर्भातली गाईडलाईन आल्यानंतर त्या भागामध्ये आवश्यक तिथे जर उत्खननाला बंदीच आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उत्खनन झालेलं असेल तर त्या लोकांवर कारवाई करता येईल. पण हे कोणी मुद्दाम करत नाही. त्या गावांमध्ये जागृती केली पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा त्यांच्याशी बोलेन आणि जागृतीच्या मोहिमेमध्ये आम्हाला जे काही योगदान देता येईल निश्चितपणे दिलं जाईल. परंतु इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सुद्धा काही गोष्टी अलाउड आहेत ज्याच्यामध्ये इको टुरिझम आहे, ज्याच्यामध्ये छोटे उद्योग आहेत, ज्याच्यामध्ये फळ प्रक्रियेसारखा उद्योग आहे, ज्याच्यापासून प्रदूषण होत नाही अशा तऱ्हेचे उद्योग. कारण इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये लिस्ट असते रेड, ऑरेंज, ग्रीन, त्याच्यामध्ये जे अलाउड असतात ते आपण उद्योग करू शकतो. ह्याचं लोकांना माहिती दिली गेली पाहिजे आणि त्याच्यामुळे जो काय एक त्यांचा मूळ उद्देश होता की ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज उत्खनन होईल आणि निसर्गाची हानी होईल तर हे शासनाने मान्य केलेलं आहे आणि तिथं त्याच्यामुळे उत्खननाला आता बंदी आलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक भागाची प्रगती सुद्धा झाली पाहिजे या दृष्टीने एक चांगलं असं योगदान हे जे एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत त्यांच्याकडून सुद्धा मिळेल अशी मी अपेक्षा करतो. कारण हा सगळा भाग हा माझ्या मतदारसंघाचा भाग आहे. म्हणून असं आहे की बाहेरील लोक गावात जागा घेतात आणि बेसुमार वृक्षतोड करतात आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होते. एक गोष्ट अशी आहे की घरं बांधण्यासाठी वृक्ष तोडले का वगैरे हे सगळं बघितलं गेलं पाहिजे. कारण शेवटी घरं सुद्धा बांधली जायलाच लागतात. त्यांनी त्याच्यावर त्यांच्या काय गाईडलाईन्स आहेत किंवा त्यांच्या काय मागण्या आहेत त्याच्याशी स्थानिक प्रशासनाशी बोलावं आणि बेसुमार वृक्षतोड करणं हे कोणालाच मान्य नाही, मला सुद्धा मान्य नाही. पण एखाद्या तिथल्या स्थानिक माणसाला घर बांधायचं असेल तरी एखादा जर व्यवसाय आता त्या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय अलाउड असेल तर हॉटेल बांधताना सुद्धा त्या ठिकाणी एखादं झाड असणारच ना. ते तोडायला लागल्याने तिथं जर हॉटेलच्या रूम झाल्या तर मग त्या खरं तर अलाउड आहे ह्याच्यामध्ये की परमिशन घेऊन सगळं केलं पाहिजे. त्याचे काही नियम आहेत. किती स्क्वेअर फीट प्रमाणे 2 लाख स्क्वेअर फीट पर्यंत बांधकाम सुद्धा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये अलाउड असतं. त्यामुळे आपले 2 लाख स्क्वेअर फीट जर बांधकाम करायचं असेल तर त्याच्यामध्ये 10-15 झाडं येणारच. त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांनी जो मांडलेला आहे तो योग्य आहे. बेसुमार झाडांची तोड होता कामा नये. कारण एक झाड तोडलं तर 10 झाडं लावायला पाहिजे आणि ती झाडं मोठी करायला लागतात आणि हे सगळं लक्षात घेऊन त्याची एक चांगली सिस्टम आपल्याला बसवायला लागेल आणि आमचं पूर्ण सहकार्य त्याच्यासाठी असेल.
काही शक्तीपीठ महामार्ग जो जाणार आहे, तो पण सुद्धा एक इको सेन्सिटिव्ह झोनमधूनच जाणार आहे. तिथे झाडाची तोड होणार, वृक्षतोड होणार आहे. ते कसं शक्य आहे? मी जो काय पर्याय दिलेला आहे, माझ्या याच्यावर चर्चा चालू आहे MSRDCची, की त्यांनी इकोसेन्सिटिव्ह झोनच्या खालून बोगदा काढून थेट लाईन रस्ता खाली उतरवावा असं मी सूचना दिलेली आहे. आणि त्याचा जर अंमलबजावणी केली तर एकही झाड तोडायला लागणार नाही याची मला खात्री आहे. किरकोळ ज्यावेळेला टनलला हे हवा वगैरे लागते त्याच्यासाठी जे बोगदे वगैरे खणायला लागतात तेवढंच. बाकी आणि काय करायला लागेल असं मला स्वतःला वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.